कारण सायकॅट्रिस्ट हे डॉक्टर्स असतात, प्रॉपर MBBS त्यांनी पूर्ण स्टडी केलेलं असतं. त्याच्यानंतर ते MD करतात सायकॅट्रीमध्ये. सो म्हणजे ते स्पेशलायझेशन करतात कुठल्याही प्रकारचं इन सायकॅट्री स्पेशली. सो त्यांचा शारीरिक जो अभ्यास आहे किंवा ॲबनॉर्मॅलिटीचा अभ्यास आहे तो खूप चांगला असतो. त्यांना म्हणजे प्रॉपर माहिती की तुमच्या शरीरात काय घडतं ज्यावेळेस तुम्हाला स्किझोफ्रेनिया होतो किंवा तुम्हाला डिप्रेशन होतं. सो सेम सायकोलॉजिस्ट जे आहेत, सायकोलॉजिस्टचा पण अभ्यास असतो, बायोलॉजीचा पण तो तेवढ्या डीप लेव्हलचा नाही जेवढा सायकॅट्रिस्टचा आहे. आता काही-काही असतात म्हणजे सिलॅबस मधून नसतो, पण ज्यांना आवड आहे ते करतात. सो त्यांना तो असतो आणि फक्त ते डॉक्टर नसतात. ते मे बी MA किंवा MSc झालेलं असतं त्यांचं, PG झालेलं असतं सायकॉलॉजीमध्ये आणि वेगवेगळ्या देशात वेगवेगळे नियम आहेत, की तुम्ही सायकॉलॉजिस्ट म्हणून स्वतःला जर म्हणवून घेत असाल, तर वेगवेगळ्या देशात वेगवेगळे नियम आहेत. सो जसं अमेरिकेमध्ये PhD तुम्हाला लागते, असं असतं. सो बेसिक फरक हा आहे, की ते डॉक्टर असतात, सायकॉलॉजिस्ट डॉक्टर नसतात. ते